so happy. I am very happy today. कमळीची टीम जिंकली, कमळी चॅम्पियन झाली आहे. अँड द बेस्ट पार्ट इज की आता तिला कॉलेजमधनं कोणीही काढू शकणार नाही. आणि ऑन टॉप ऑफ इट तिचा सगळा कॉलेजचा खर्च स्कॉलरशिप मधून निघणार आहे. आय एम रिअली हॅपी अँड आय एम रिलीव्ड. वहिनी, आपली टीम काय दिसत होती माहितीये स्टेजवरती, ती सगळी ट्रॉफी वगैरे हातात घेतल्यावर. तू असतीस ना तर तू नजर काढली असतीस त्यांची. तुला तर माहितीये त्यांनी किती कष्ट घेतलेत. आय एम जस्ट हॅपी त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. काय झालं? तू गप्प काय? तुला आनंद नाही झालाय का? राधिका, ऋषी कुठे आहे? मी काय विचारते, ऋषी कुठे आहे? काय झालं, इतकी का घाबरलीस? ऋषी कुठे आहे? आई, तो कबड्डीची मॅच बघायला गेलाय. ऋषी कबड्डीची मॅच बघायला गेलाय? इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तो कबड्डीची मॅच बघायला गेलाय. तू कसं काय जाऊ दिलंस त्याला? राधिका, तू त्याला जाऊ का दिलंस? ऍक्च्युली तोच म्हणाला मला की मी जातो. व्हॉट डू यू मीन तोच म्हणाला? तो म्हणेल आणि तू ऐकशील? तुझ्या हातात हा फोन आहे ना, आहे की नाही? मग तुला मला फोन करून सांगता येत नाही की ऋषी हे सगळं म्हणतोय? का सगळे डिसिजन तुला स्वतःचे स्वतः घ्यायचे आहेत? जास्ती अक्कल आलीये का? की तुला असं वाटतं या घराची मालकीण झालीयस तू? ऋषी, काय चाललंय हे काय वागतोयस तू? इज दिस अ जोक ऋषी? नाही, तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेस आणि असं असताना सुद्धा तू हॉस्पिटलमधनं पळून जातो का? तर तुला मॅच बघायची होती. इज इट? नाही, तसंच होतं तर मला सांगायचं होतं ना. तू हे विसरतोयस का तू एका रिस्पेक्टेबल कॉलेजचा प्रोफेसर आहेस म्हणून? पण वाय तू इतकं इरिस्पॉन्सिबली का वागतोयस? आय एम शुअर हे हिचं डोकं असेल, हो ना? नाही तर तू इतका बेजबाबदार वागूच शकत नाही. नाही आई, मी आई, एक मिनिट. यामध्ये वहिनीची काही चूक नाहीये. उलट ती मला सांगत होती जाऊ नकोस म्हणून, मी तिचं ऐकलं नाही. ऋषी, बास. आता हिची बाजू घेऊन तू मला उलट उत्तर देऊ नकोस. ही काय विचार करते, कसा विचार करते हे मला नीट माहिती आहे. कारण काय आहे, देवाने आपल्याला अक्कल दिली आहे पण ती वापरायची नाही असं आपण ठरवलेलं आहे. वहिनी, आय एम रिअली सॉरी. हे बघ ऋषी, स्टॉप इट. तिची माफी मागण्याची काहीही गरज नाहीये. तसंही मला माहिती आहे तुला इथे राहायचं नाहीये. डॉक्टर डिस्चार्ज देत आहेत. गेट रेडी अँड कम आउट. काय तू काय आता इथे अशी उभी आहेस असा सुटकी चेहरा करून, की तुला सगळ्यांची सिंपती मिळवायची? बघा या आम्हाला किती बोलतात. नाही ना? बाहेर ये. वहिनी, आय एम रिअली सॉरी. अरे ऋषी, अरे तू कशाला सॉरी बोलतोस? जाऊ दे. तू कमळीची मॅच बघायला गेलेलास, ती जिंकली ना, मला ह्याच्यातच आनंद आहे. डोंट वरी. जय भवानी. आणि सगळ्यांना सांगण्यात येत आहे की शेवटी टीम कमळी म्हणजे आपण टीम आणखीला हरवलंय. निंगे, अगं आपल्याला स्पर्धा जिंकायची होती म्हणून आपण खेळलो, अनिकाला हरवायला नाही खेळलो. आता तू काय बी म्हण, खरं मला तिला हरवून लय म्हणजे लय आनंद झालाय बघ. हो यार, खूप मजा आली. ते ठीक आहे, पण कमळी मला एक सांग, तू फायनल एवढी लेट का आली? कुठं होतीस? कुठं तू? होय ग कमळे, कुठं गेली होतीस? आणि त्या तारिणी मॅडमनी कसं काय आणलं तुला? आता मी काय लय वडीचार सांगत बसत नाही. एवढंच सांगू शकतो की मी जरा संकटात होतो आणि तारिणी ताईनं मला वाचवलं.
पण नेमकं काय झालं होतं सांग तर. बास की आता किती प्रश्न विचारणार आहेस. अगं साहेबा सरांनी एवढं सगळं आणून दिलंय, खाऊया आणि एन्जॉय करूया की. चला. ए निंगे पास की हळू. उद्या आपलं केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल परीक्षा लक्षात आहे ना? अरे देवा, मी तर विसरलोच. आता खायचं आणि अभ्यासाला बसायचं. गप खावा. तरीच म्हणलं कमळीने अभ्यासाचा विषय कसं काय नाही काढला. अनिका, सोड सोड, चाकू सोड. डोंट स्टॉप मी टुडे. मला सोड, कारण की मी आता अनिका, संपवणार अनिका, काय आहे. करतेस? कमळी माझ्या पुढे जाते, मला नाही सहन होते. चाकू सोड. अनिका का एवढी का चिडलीस तू? रागिणी, काय एवढी चिडली? काय झालंय काय? ही मुलगी मॅच हरली आहे, रनर अप झाली म्हणून चिडली आहे. मी त्यामुळे चिडलेली नाहीये. मी चिडलीये कारण की ती गावच्या कायम मला हरवते. मला आजही तिने मला हरवलं. मला हे सहन नाही होते. मला राग आलाय खूप, मला त्रास होतोय खूप. त्यामुळे मी स्वतःला संपवून राहील. द्या मला. अनिका, अगं खेळ आहे हा. खेळात हरणं जिंकणं आलंच. हरलीस म्हणून एवढं टोकाचं काहीतरी करायचं का? आई हेच समजायला हवं ना तिला. अगं एक मॅच हारलीस तर काही आयुष्य बदलत नाही त्याने. पुढची मॅच जिंकशील ना. स्टॉप इट, स्टॉप इट. तू आजी कायम तिला जास्त प्रेम करते, कायम तिला जास्त सपोर्ट करते का? मला तर असं वाटतं की मी सक्की नाहीच आहे. मी बाहेरची आणि ती तुझ्या घरची आहे. आज सुद्धा तू तिला सख्खा असल्यासारखं सपोर्ट करत होती. ती जिंकल्यावर खूप आनंद होत होता तुला, मी हारल्यावरही आनंद होत होता का? मी नाहीये का तुझी? मी सक्की नात ना, मग ती काय एवढी तुला आपलीशी वाटते? मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतो, खूप. आणि मला माहितीये इथून पुढे पण तुम्ही लोक हेच करणार आहे. तिलाच जास्त सपोर्ट करणार आहे, तिलाच जास्त प्रेम करणार आहे. आणि हे सगळं मला बघायचंच नाही, म्हणून मी जगणारच नाही. आय एम एंडिंग माय लाईफ. अनिका, राजन, मूर्ख आहेस का तू? एक मॅच हारलीस म्हणून एवढा राग डोक्यात घालून घेणं चांगलं नाही. अगं आयुष्यात एवढी मोठी मोठी संकट येतील तेव्हा काय करशील तू? काय तुझ्या पायाखाली गाडी आहे आणि तुला हवे तेवढे पैसे देतो ना मी, म्हणून माज आलाय तुला, माज. काय करू आई सांग ना अजून हिच्यासाठी. तू जरा शांत हो. अनिका, अनिका इकडे बघ. अगदी खरं खरं मनापासून सांग, आम्ही तुझे कधी लाड नाही का ग केले? बाळा, त्या कमळीशी एवढं वैर काय तुझं? अगं ती गरीब बिचारी पोर गावातून इथे शिकायला आली आहे. गुणी आहे ती, आजी आजोबांची प्रेमाने वागते म्हणून तिचे थोडे लाड केले. त्याचा अर्थ तुझ्यावर आमचं प्रेम नाही असं होत नाही.